बुंदी बनवायचा कार्यक्रम अजून चालू आहे. आतापर्यंत एवढी काढून झाली आणि इकडे कामे खातोय. कांदा भजी. काय खातोय? कांदा भजी. कांदा भजी. नमस्कार मित्रांनो, जर स्वागत आहे तुमचं आपल्या या नव्या ब्लॉग मध्ये. आजचा नवीन दिवस चालू झालेला आहे. सकाळचे वाजलेत 7. बघितलं तुम्ही लास्ट ब्लॉग मध्ये सगळे झोपलेले आहेत. आता मी उठून चाललोय मार्केटमध्ये सामान घ्यायला. आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या सिरीज मध्ये. परत दुसरा दिवस आहे आजचा. आज आहे 10 तारीख आणि आजचा प्लॅन आपला असा आहे. आता आपल्याला 8 वाजता निघायचं आहे जेजुरीसाठी माझ्या काकांबरोबर आणि कझिन्स बरोबर. तर आपण गावाला आलो याच्यासाठी की आपल्या घरी आहे जागरण, गोंधळ आणि पूजा उद्या आहे. उद्याच्या कार्यक्रमासाठी सगळे जमा झालेत. रात्री सगळ्या आपल्या सिस्टर्स पण आल्यात आणि त्यांची मुलं, बच्चे पार्टी, दाजी पण आलेत. सो आता इथेच राहणार आहे 2 दिवस. काल, आज आणि उद्या पण राहणार आहे. परवा निघणार इथून. आणि पुढे पण अजून प्लॅन आहेत. सो सबस्क्राईब करा आत्ताच्या आत्ता पुढचे ब्लॉग्स बघण्यासाठी आणि अपडेट्ससाठी, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येतील. आणि ही सिरीज पण मजेदार असणार. ही पण आपण सिरीज बनवतोय. हा दुसरा ब्लॉग आहे. कालचा ब्लॉग बघितला नसेल तर आताच जाऊन बघा. त्यात मस्त कव्हर केलंय आपण सगळं. आणि धमाल करूया. तुम्हाला दाखवीन मी सगळं जागरण, गोंधळ कसं असतं आमच्या इथे, ते अशा प्रकारे सेलिब्रेट करतात. चला भेटूया थोड्याच वेळात. माग चिकटव तसं ते पण माग चिकटवतो. पाठमाग वरती, खाली 6 पाठ मांडायचे आणि वर 6 मांड. और भाई क्या हाल? इकडे बघ. काय करतेस? देव पुजतोय. वाह, क्या बात है. नाना नमस्कार मित्रांनो, माझं नाव अशोक शिंदे. तर आपण आता जेजुरीमध्ये खंडोबाच्या मंदिरावरती. तर मी तर 28 वर्ष राहिलेलो आहे. त्यामुळे इथली बऱ्यापैकी माहिती मला आहे. हो. आणि आता सांगितलं त्याप्रमाणे हे मल्हारसागर धरण आणि हे गराड्यावरून नदी उगम पावतीने ते इथपर्यंत येते. आणि इथून पुढं ती अशी खाली मोरगावला जाते. त्या धरणात मिसळते ती करा नदी. इथं खंडोबाला आल्यानंतर आपले देव वगैरे जो आहे ना त्यांना ते त्या नदीमध्ये नेतात. मध्ये हे मंदिर आताच झालंय आमचं सगळं दर्शन आणि आमंत्रण देऊन देवांना. हा माझा भाऊ, चुलत भाऊ अशोक शिंदे. ह्याच्या ओळखीने सगळं झाले आपलं काम पटापट. हा इकडचाच लोकल आहे आणि ह्याच्या ओळखीने सगळं आपलं एकदम 10-15 मिनिटात सगळी कामं झाले. देवाला आमंत्रण दिलंय जागरणाचं आणि नैवेद्य दाखवून सगळं झालंय व्यवस्थित. आता आम्ही चाललोय रिटर्न. हे बघा, हे मेन द्वार आहे, मुख्य द्वार. हे असं पूर्ण मार्केट आहे खाली. आम्ही आता इथून भंडारा घेतला 1.25 किलो उद्या जागरणासाठी. हे घ्यायचं होतं ना. बघा, हा एक कॅनल. आता पाणी नाही याच्यामध्ये. हे डॅमचं पाणी सोडतात गावागावात कॅनलने. मस्त पोहायला मजा येते त्यात. किती ऊन आणि गरमी आहे बघा. हे बघा मित्रांनो, काय भारी शॉट येतोय हा. हे बघा सनसेट.
बघा कसे सगळे पुदिना साफ करायला बसलेत. घरीच बनवणार आहे जेवण, सो ही फुल तयारी चालू आहे. पुदिना दाखवा आपापला. काम चालू आहेत ना बरोबर नीट. हा. तिकडची लागली, ती तर पहिल्या पण लागलेली. हे बघा मित्रांनो, तर वाजलेत 12 वाजायला आले. 11 वाजले. 11 वाजायला आले आणि काम अजून चालू आहे. काय चालू आहे? बुंदी. आत्ताची सुरुवात झाली. दिवस उगवलेला आहे. हे आपले आचारी. कुठं शिगडीला पण वा. हो आहे गाडीचे पाकिट सामान. आता वाजलेत 12:15 आणि आमचे काका बांधतायत मंडप. असं काम चालू आहे, तर रात्रभर कामच चालू राहणार. तर आपण हा व्लॉग आता इथेच संपूया आणि भेटूया परत उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आत्ताच्या आत्ता. बाय बाय. प्राची काय करते? काय करते? बुंदी काढतीस का? हेल्पर प्राची.